मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। त्यासोबतच एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यासह राज्यातले प्रमुख मंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडते। त्या पार्श्वभूमीवर आणि त्यासोबतच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आजचा मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। काळाराम मंदिर परिसरामध्ये मुख्यमंत्री दिसतात आणि या सगळ्या परिसराची पाहणी देखील ते करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळ्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे ते गिरीश महाजन, त्यासोबतच मंत्री दादा भुसे हे सगळे नेते आपल्याला दिसतात। रामकुंड परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या योजनांची माहिती घेत आहेत। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन देखील इथे उपस्थित आहेत। खरं तर या कुंभमेळ्यांच्या पार्श्वभूमीवर कामांना अजून सुरुवात झाली नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता, मात्र आता या विकास कामांचं भूमिपूजन पार पडतंय। अनेक महत्त्वाच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यांच्या भूमिपूजनाचा सोहळा आज नाशिकमध्ये होते आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातले 7 ते 8 मंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आता या कार्यक्रमांना सुरुवात होतीये। रामकुंड परिसरामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्री पोहोचलेले आहेत आणि कशा रीतीने ही सगळी विकास कामं केली जाणार आहेत याची माहिती सध्या मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री घेत आहेत। तर या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या सगळ्या परिसराची पाहणी करतायत आणि त्यासोबतच माहिती घेत आहेत। आपण ही थेट दृश्य बघतोय नाशिक मधल्या रामकुंड परिसरातली। सुरुवातीला नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये भूमिपूजन झाल्यानंतर मुख्यमंत्री हे काळाराम मंदिरात जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कालपथ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी देखील मुख्यमंत्री करणार आहेत। या संदर्भात अधिक अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, आता मुख्यमंत्र्यांसह सगळे मंत्री दाखल झालेत, आता पुढचा कार्यक्रम कसा असेल? आता मुख्यमंत्री रामकुंडावर पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जे संकल्प चित्र आहेत, रामकाल पथ ही प्रकल्प जो केंद्र सरकार, नाशिक महानगरपालिका यांच्या माध्यमातून राबवला जात आहे, या संपूर्ण प्रकल्पाची ते आता पाहणी करत आहेत। ज्या पुलावर ते उभे आहेत तो रामकुंड आणि लक्ष्मणकुंड या दोन्ही कुंडांना जोडणारा त्यांच्या मधोमध असणारा पूल आहे। इथे काही मॉडेल्स ठेवण्यात आलेले होते। रामकाल पथ सुरू होण्याच्या आधीच रामकुंड आणि आजूबाजूचा परिसर कसा दिसतो आणि रामकाल पथ पूर्ण झाल्यानंतर हा परिसर कसा निर्माण होणार आहे याचे मॉडेल ठेवण्यात आलेले होते आणि या दोन्ही मॉडेलची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी केलेली आहे। त्याचबरोबर काही संकल्पचित्र देखील ठेवण्यात आलेली आहेत। कुठे कमानी असणार आहेत, कुठे शिल्प लावली जाणार आहेत, कुठे सुशोभीकरण केलं जाणार आहे, असे संपूर्ण संकल्पचित्र हे तयार करण्यात आलेले होते आणि या संकल्पचित्रांची पाहणी देखील आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांनी केलेली आहे। यानंतर आता पुढच्या बाजूला जिथे रामकुंडावर सध्या वाहनतळ आहे त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे। रामकाल पथ हा केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 148 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प साकार केला जाणार आहे। या प्रकल्पाचं आता भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे काळाराम मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतील। तिथे काळाराम मंदिर परिसरामध्ये देखील काही कामांचं विकास कामं ही सुरू झालेली आहेत। मंदिराचं सुशोभीकरण केलं जाणार आहे, त्या ठिकाणी देखील ते पाहणी करतील आणि त्यानंतर जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत आहे, या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। आज माननीय
नक्कीच आजचा दौरा खूप महत्त्वाचा आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडतंय। मात्र मुकुल, आता तुम्ही रामकाल पथ या मार्गाचा उल्लेख केलेला आहे। हा खूप महत्त्वाची असा सगळा प्रकल्प आहे। आपण सकाळपासून वारंवार याचा उल्लेख ऐकतोय। नेमका हा प्रकल्प कसा असणार आहे आणि त्यामुळे कसा कायापालट होणार आहे या सगळ्या परिसराचा? मूळतः कुंभमेळ्याच्या काळामध्ये नाशिकमध्ये देशभरातून लाखोच्या संख्येने पर्यटक भाविक नाशिकमध्ये येणार आहेत। राम मंदिर, सीतागुंफा यापासून ते रामकुंड परिसर हा साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरचा परिसर आहे। हा परिसर सुशोभित केला जाणार आहे, त्याचं सौंदर्यीकरण केलं जाणार आहे। हा मार्ग प्रशस्त केला जाणार आहे। या मार्गावर जे पुरातन मंदिर आहेत त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे, डागडुजी केली जात आहे। रस्त्यामध्ये जे काही वाडे असतील ते वाड्यांचं पाडकाम केलं जात आहे। तिथले जे स्थानिक नागरिक होते त्यांना देखील यासाठी समाधानकारक यावर तोडगा काढला जात आहे आणि एकूणच राम मंदिर परिसरापर्यंत भाविकाला त्याला संपूर्ण पायी रामकुंडापर्यंत फिरता यावं, त्याला इथे पर्यटन करता यावं, यामागे अर्थव्यवस्था देखील नाशिकची अधिकाधिक वृद्धिंगित कशी होणार यासाठी देखील नियोजन केलं जात आहे। त्यामुळे एक प्रशस्त असा घाट, आपण काशी विश्वेश्वर किंवा इतर ठिकाणी आपण बघतोय की प्रशस्त घाट आपल्याला बघायला मिळतात। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये काही इमारती होत्या, काही जुने मंदिरं होते, त्यांना अतिक्रमणांचा वेढा होता, काही अनधिकृत बांधकाम होते, ते संपूर्णपणे दूर केलं जात आहे। आणि त्यानंतरच आता रामकाल पथ हा साधारणतः पुढील 1 वर्षाचा कालावधी आहे। या 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत हा संपूर्ण परिसर सुशोभित केला जाईल, जेणेकरून कुंभमेळ्याच्या काळामध्ये जे लाखोच्या संख्येने साधू महंत नाशिकमध्ये येणार आहेत या ठिकाणी अमृत स्नान देखील होणार आहे। या अमृत स्नानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अडथळे येऊ नये, शाही मिरवणुका ज्या निघतात त्या मिरवणुकांमध्ये कुठलेही अडथळे येऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री ज्या पुलावर आता उभे होते, जिथे त्यांनी पाहणी केली, तो पूल देखील हटवला जाणार आहे, कारण हा पूल अत्यंत जुना झालेला आहे। आणि याच्याच बाजूला आता ज्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा रंगतो आहे त्याच्याच पलीकडच्या बाजूला असाच एक पूल बांधला जाणार आहे, जेणेकरून गोदावरी नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर भाविकांना जाता येऊ शकेल। आपण बघतोय आता मुकुल, तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपण दृश्यांमध्ये बघतोय भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडतोय। आपण बघतोय दोघं जण आता पूजेला बसलेले आहेत आणि त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होतीये। या सोहळ्याआधी या दोघांनी या सगळ्या परिसराची पाहणी केलेली आहे, अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाची माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होतीये। मुकुल, खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्येच एक सुप्त संघर्ष सुरू आहे। कारण गिरीश महाजन विरुद्ध शिवसेना असा एक संघर्ष, विरुद्ध राष्ट्रवादी खास करून हा संघर्ष आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतोय। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे? कारण आज अजितदादा काही आलेले नाहीयेत, मात्र राष्ट्रवादीचे इतर जे जिल्ह्यामधले नेते आहेत ते मात्र दिसत आहेत आपल्याला। बरोबर आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सोहळ्याला येणार होते, मात्र बारामतीमध्ये इतर पुणे जिल्ह्यामध्ये इतर काही पक्षीय कार्यक्रम असल्यामुळे अजित पवार इथे येऊ शकले नाही। मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आलेले आहेत। आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं बाजूला बसलेले आहेत। भूमिपूजनाची जे पूजन असतं ते पूजन आता सुरू झालेलं आहे। आणि जसं तू म्हणाली, हा सध्या तरी ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक आहोत हा संदेशच सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दिला जात आहे। निश्चितच याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे देखील उपस्थित आहेत आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। त्यामुळे युती एकसंघ असल्याचा इथे जे चित्र आहे ते उभं करण्यात आले। मात्र रामकुंड परिसरामध्ये जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, गिरीश महाजन यांचे मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे भाजपने या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतःचं ब्रँडिंग करण्याची संधी मात्र साधलेली आहे। संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये भाजपचे होर्डिंग्स, नेत्यांचे बॅनर्स देखील नजरेस पडत आहेत। नक्कीच या कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक रस्सीखेच आपल्याला दिसलेली होती। दोन्ही पक्षांमध्ये महायुतीतल्या एक चुरस दिसलेली होती किंवा एक चढाओढ दिसलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय आजचं हे दृश्य जेव्हा
राज्याच्या तीनही पक्षांचे म्हणजे महायुतीतल्या तीनही घटक पक्षांचे महत्त्वाचे मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते या भूमिपूजनाचा सोहळा पार पडतोय। आपण बघतोय गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे हे अगदी शेजारी उभे आहेत आणि या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। मुकुल, आणखी एक प्रश्न होता, कुंभमेळा तर आहेच, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं देखील या सोहळ्याला वेगळं महत्त्व आहे, तर ते नेमकं कसं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुंभमेळा हा मुद्दा किंवा या सगळ्या गोष्टीचा किती परिणाम होऊ शकतो? हा सत्ताधाऱ्यांसाठी खूप मोठा मुद्दा आहे, कारण कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही विकास कामं करत आहोत हे नाशिककर जनतेच्या मनामध्ये रुजवण्यात भाजप आणि मित्र पक्षांना ही नामी संधी आहे आणि तीच संधी साधण्याचा प्रयत्न हे सरकारकडनं, सत्ताधारी पक्षांकडनं आणि त्यांच्या नेत्यांकडनं होताना बघायला मिळत आहे। आपल्याला माहिती ह्या कार्यक्रमाच्या अगदी अर्धा ते एक तास आधीच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश देखील झालेले आहेत। ते काँग्रेस पक्षामधनं, इतर पक्षामधनं जे नेते होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मग ते नाशिक महानगरपालिकामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असावेत किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या नगर परिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यांच्यासाठी निवडणूक लढवणार आहे। असं शहर आणि ग्रामीण दोन्ही बाजूला इच्छुक उमेदवार, त्यांच्या समर्थकांची संख्या भाजपमध्ये वाढते आहे। त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की इथे भाजपनं ब्रँडिंग करण्याची संधी साधलेली आहे। हेच ब्रँडिंग त्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये उपयुक्त ठरणार आहे की भाजप म्हणजे विकास। सत्तेत आपण केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि म्हणूनच नाशिक महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपची सत्ता आणावी असं भासवण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून केला जात आहे। ज्यावेळेस आपण त्यांच्या नेत्यांच्या जाहीर सभा बघतो त्यावेळेस ते हे सांगतात भाजप म्हणजेच विकासाचं दालन आहे अशा स्वरूपाची ते मांडणी करत असतात। त्यामुळे हा आजचा भूमिपूजन सोहळा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। आता विरोधक यामध्ये नेमकं काय काय अडचणी शोधतात, कुठले कुठले दोष शोधतात आणि याचा प्रतिकार विरोधकांच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला जातो हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे। खरं तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर हे सगळे प्रकल्प होत आहेत आणि त्यासाठी करोडो रुपयांचा निधी सरकारनं उभारलेला आहे किंवा त्याची घोषणा केलेली आहे। मात्र आपल्याला माहिती आहे मुकुल, सरकारच्या तिजोरीमध्ये आधीच खडखडाट आहे, त्यामुळे किती कोटी रुपये किंवा किती कोटींचा निधी या सगळ्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेला आहे आणि केंद्राची कशी मदत मिळणार आहे या कुंभमेळ्याच्या निमित्तानं? नक्कीच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिका या तिघांच्या सहयोगानंच आतापर्यंतचे जे कुंभमेळे झालेले ते पार पडलेले आहेत। हा कुंभमेळा देखील तसाच आहे। 25,000 कोटी रुपयांचा आराखडा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन शहरांसाठी हा करण्यात आलेला आहे। त्यापैकी 7,000 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे आणि या 7,000 कोटी कामांपैकी 5,700 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। त्यामुळे हा कार्यक्रम झाल्यानंतर एका सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपली भूमिका हे स्पष्ट करतीलच, परंतु एकीकडे आपण म्हणतोय की सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, परंतु कुंभमेळा हा धार्मिक सोहळा जरी असला तरी दर 12 वर्षांनी नाशिक आणि नाशिक जिल्हा आणि आजूबाजूच्या ज्या तालुक्यांचा विकास होतो तो कुंभमेळ्यामुळेच होतो हे देखील विसरता येणार नाही। नाशिकला असा कुठला महत्वाचा मोठा नेता नाहीये की जो प्रत्येक वेळेस आपली बाजू मांडू शकेल। छगन भुजबळ आहेत, परंतु कधी कधी त्यांचा आवाज देखील हा दाबला जातो किंवा ते कधी विरोधी पक्षामध्ये असतात, कधी सत्ताधारी पक्षामध्ये असतात। त्यामुळे नाशिककरांचा विकास होण्याच्या दृष्टीने कुंभमेळा हा अत्यंत महत्वाचा आहे। यामुळे नाशिकचं पर्यटन वाढतं, नाशिकचं धार्मिक तीर्थाटन देखील वाढतं आणि त्यामुळे नाशिकचं अर्थकारण वाढण्यास देखील मदत होते आणि या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचं राज्यातच नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये देखील ब्रँडिंग करता येऊ शकतं। जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कुंभमेळा हा महत्वाचा आहे आणि याच कुंभमेळ्याच्या माध्यमातून मी जसं म्हटलं की आज 5,700 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन हे मुख्यमंत्र्यांच्या मग त्यामध्ये रस्ते आहेत, पूल आहेत, त्याचबरोबर पाण्याच्या विविध योजना आहेत, मलनिस्तारण केंद्र, एसटीपी प्लॅन्ट अशा वेगवेगळ्या
क्षेत्रामधली विकास कामं या कुंभमेळ्याच्या माध्यमातून होत असतात। त्यामुळे कुंभमेळा एका बाजूला धार्मिक सोहळा जरी असला तर दुसऱ्या बाजूला विकास देखील या कुंभमेळ्याच्या माध्यमातून दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये होत असतो। नक्कीच तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला, खरं तर मुकुल आपण प्रयागराजचा कुंभमेळा पाहिलेला आहे। जगभरातून पर्यटक प्रयागराजला दाखल झालेले होते। त्यानंतर आता नाशिकमध्ये हा कुंभमेळा होतोय। या आधी देखील कुंभमेळे तुम्ही पाहिले असतील मुकुल। यंदा कशा रीतीने हा कुंभमेळा वेगळा असणार आहे आणि महायुती सरकार हे कायमच खूप भव्य दिव्य अशा स्वरूपाचं आयोजन करत असतं। आपण प्रयागराजमध्ये त्याची झलक बघितलेली आहे की तिकडे पण भाजप सरकार आहे, तिथे कशा रीतीने या सगळ्याचं ब्रँडिंग करण्यात आलं। त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मधला हा कुंभमेळा कसा असणार आहे आणि आधीच्या कुंभमेळ्यांपेक्षा कसा वेगळा असू शकतो? मानवी कुंभमेळा अशा आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। कुंभमेळा हा 2027 मध्ये येतोय आणि त्यानंतर 2029 मध्ये पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असेल। त्यामुळे सत्ताधारी पक्षावर एक दडपण देखील असणार आहे, एक जबाबदारी देखील फार मोठी आहे की हा कुंभमेळा जसं ते आता ब्रँडिंग करत आहेत, जसा एक आभास निर्माण केला जात आहे, एक चित्र रेखाटलं जात आहे, तसा तो कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्याचं एक दडपण देखील सत्ताधाऱ्यांवर आहे। कारण आता कुंभमेळा झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जायचंय। त्या निवडणुकांमध्ये देखील यांना आपल्या कुंभमेळा जो यशस्वीपणे पार पडला त्याचं ब्रँडिंग देखील त्यांना करता यावं यासाठीचा खटाटोप आतापासूनच केला जात आहे। लोकसभा निवडणुकीचं चित्र हे फार वेगळं असणार आहे। उत्तर प्रदेश मधला कुंभमेळा पार पडलेला आहे। योगीच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून ब्रँडिंग करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये आपण महाराष्ट्र कुठे कमी पडू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे कमी पडू नये ही देखील चढाओढ या कुंभमेळ्याच्या निमित्तानं बघायला मिळेल। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये भाविकांची संख्या वाढलेली होती, तशीच इथे देखील मागील कुंभमेळ्याच्या तुलनेमध्ये दुप्पट ते तिप्पटपेक्षा जास्त भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये येतील, पर्यटन करतील। त्यामुळे कुंभमेळ्याचं ब्रँडिंग आताच्या निवडणुकांना जसं उपयोगी पडणार आहे, कुंभमेळ्याचा मुद्दा त्यानंतर येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये देखील गाजणार आहे। नक्कीच हा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये गाजेल यामध्ये काही शंका नाहीये। आपण बघतोय हा भूमिपूजनाचा जो मुख्य सोहळा आहे तर तो आता पार पडतोय। पूजन झाल्यानंतर आता नारळही फोडण्यात आलेला आहे आणि आता अर्थात या भूमिपूजनाच्या सोहळ्याचा शुभारंभ झालाय, विकास कामांचा शुभारंभ झालेला आहे। जी महत्त्वाची विकास कामं आहेत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्या सगळ्या महत्त्वाच्या अनेक कोटींच्या या विकास कामांचा शुभारंभ आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडतोय। त्यानंतर जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इतरही कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेले आहे। मात्र हा मुख्य सोहळा आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विकास कामांचा शुभारंभ आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय। रामकुंड परिसरातली थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। आपण बघतोय की केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच नाही तर सरकारमधले महत्त्वाचे मंत्री आणि जे अधिकारी आहेत जे जातीनं हे सगळं काम बघतायत तर त्यांच्या शुभहस्ते हा शुभारंभ पार पडतोय, शुभारंभ होतोय आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष विकास कामांना सुरुवात होणार आहे। नाशिकच्या दृष्टीनं हा कुंभमेळा खूप महत्त्वाचा असणार आहे कारण त्या दृष्टीनं नाशिकचा कायापालट होणार आहे। अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे मार्गी लागणार आहेत। खरं तर मुकुल आपण हेही पाहिलेलं होतं की जे काही विकास कामं केली जात आहेत नाशिकमध्ये तर त्या सगळ्या गोष्टींना काही प्रमाणात विरोधही केला जातोय, स्थानिकांचा काही ठिकाणी मोठा विरोध आहे। तर या सगळ्या आव्हानांचा सामना आता हे महायुतीचं सरकार कसं करतंय? आयकॉनिक टुरिझम कॉरिडॉर याचा भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी संपन्न केला। जुन्या मंदिरांचे संवर्धन, घाटांची डागडुजी व सुशोभीकरण, लक्ष्मण पुलाचे नूतनीकरण, चेंजिंग रूम, त्याचबरोबर तर पुन्हा एकदा आपण मुकुलकडे जाऊयात। मुकुल, आत्ताच या विकास कामांचा शुभारंभ पार पडलेला आहे, आता पुढचा कार्यक्रम कसा असेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा? आता आपण बघितलं मुख्य भूमिपूजन सोहळा
हा पार पडलेला आहे आणि केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच नाही तर इतर प्रशासकीय अधिकारी देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते। आता इथून पुढे मुख्यमंत्री काळाराम मंदिराच्या दिशेने निघणार आहेत, काळारामाचं दर्शन घेतील, तिथे एक छोटी पूजा देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि ह्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री हे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहे। त्याचबरोबर काळाराम मंदिर परिसरामध्ये देखील काही विकास कामं केली जात आहेत, त्या कामांची देखील माहिती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेतली जाईल। आता आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी इथे ज्या पद्धतीने संकल्प चित्राची पाहणी केलेली होती तशीच संकल्प चित्र ही काळाराम मंदिर परिसराच्या बाहेर ठेवलेली आहे। मुख्य पूर्व दरवाजा जो आहे, मुख्य पूर्व दरवाजाच्या बाहेरच अशा स्वरूपाची संकल्प चित्र मांडलेली आहे आणि त्या चित्रांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री हे पुढच्या दिशेने म्हणजे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते पुढच्या दिशेने रवाना होणार आहेत। तर रामकुंड परिसरातला हा कार्यक्रम आता संपलेला आहे, विकास कामांचा शुभारंभ झालेला आहे आणि त्यानंतर काळाराम मंदिराकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे रवाना झालेले आहेत। आपण बघतोय एकाच गाडीने हे प्रवास करतायत, आपण थेट दृश्य बघतोय रामकुंड परिसरातली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you